शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे बांबोडे येथील अत्नी शुगरच्या उदय साखर कारखाना कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे। त्यामुळे कारखान्याकडे जाणारा रस्ता चर खोदल्याने बंद झाल्याने या मार्गावरील ऊस वाहतूक थांबली आहे। परिणामी ऊस वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावा आणि अन्य मागण्यांसाठी गेल्या 9 महिन्यापासून कारखाना व्यवस्थापन समिती आणि कर्मचारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, परंतु कारखाना प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याने आंदोलक कर्मचाऱ्यांनी कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली आहे। याबाबत कारखाना व्यवस्थापन आणि संचालक मंडळ गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे। काल झालेल्या दडपशाहीच्या प्रकारामुळे आज जो रास्ता रोको झाला तो आम्ही आमच्या मागण्यासाठी आम्हाला 100% वेतन मंडळ मिळावं, आमच्या कर्मचारी बंधूंना रिटेन्शन अलाउन्सेस मिळावे, यासाठी आम्ही ज्या प्रलंबित मागण्या आमच्या होत्या त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागण्या करत होतो। त्या मागण्या आम्हाला मिळाव्या यासाठी या हटासाठी आम्ही हे केलं होतं। पण जी झालेली दडपशाही आम्ही खपवू घेणार नाही, यात ते मात्र सत्य आहे आणि ते आम्ही आमच्या कामगार बंधूंच्या वतीनं त्याला आम्ही पूर्ण निषेध करत आहोत। हा कारखाना ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी काढले आहे। तर सभासदांची आणि शेतकऱ्यांची वाहनं जर अडवत असतील तर हे मार्ग, हा पगारवाढीचा जो तुमचा मार्ग आहे तो मार्ग योग्य आहे असं मला वाटत नाही। कुठं तर ह्यातनं मार्ग भविष्यकाळात निघल। खरं एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मागणी करावी। शेतकऱ्यांना अडवून, ऊस उत्पादकांना अडवून त्या ठिकाणी पगारवाढ मिळणार नाही। एक चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पगारवाढ मागितली तर 100% आपण भविष्यकाळात यशस्वी मार्ग त्यातनं काढू। पेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।